शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या निकाल देण्याचा प्रयत्न। राष्ट्रवादीबाबतचा निर्णय देखील 30 जानेवारीपर्यंत देण्याचा प्रयत्न करणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप। ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। विधानसभा अध्यक्ष 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले। आरोपी उघड उघड भेटतायत। शिंदे आणि नार्वेकरांची मिलीभगत आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल। नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर शंकेला वाव आहे। आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार यांचं मत। घटनेनुसारच सरकार स्थापन। आमच्याकडे बहुमत। उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। विधानसभा अध्यक्ष कायदेशीर निर्णय देतील। शिंदे गटाची बाजू भक्कम। आमदार अपात्रतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर सरकार स्थिर असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी देखील काही फरक पडणार नाही। अजित पवार गटाचे आमदार आमच्यासोबत। गिरीश महाजन यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करतील। माझा पूर्ण विश्वास। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं वक्तव्य। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या दुपारी 4 नंतर निकाल। विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर। ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकरांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल। जुलमी अत्याचारी राजवटीचा शेवट जनताच करेल। रवींद्र वायकरांवरील छापेमारीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। कर नाही त्याला डर कशाला? सरकार कोणतीही कारवाई राजकीय आकस ठेवून किंवा सूडबुद्धीनं करत नाही। वायकरांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत धाड सत्र सुरूच राहणार। वायकरांच्या घरी सुरू असलेल्या छापेमारीवर पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंबाबत अजून खूप गोष्टी बाहेर पडणार। वायकरांनी माहिती लपवली, हिशोब तर द्यावाच लागणार। किरीट सोमय्यांचा इशारा। गडबड केली म्हणून तुम्ही घाबरता। चूक केली तर चौकशी होणारच। रवींद्र वायकर यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज दिल्लीत बैठक। जागा वाटपावर बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीत बैठक। बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। 14 जानेवारीला महायुतीच्या राज्यभरात सभा, तर 15 फेब्रुवारीपासून विभागीय मेळावे होणार। सुनील तटकरे यांची माहिती।